रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कळंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 24 एप्रिल रोजी तळवटपाल येथून आणलेल्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम वेळी वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। मात्र रुग्णालयात असलेले 2 जनरेटरही सुरू झाले नाहीत। एक पूर्णपणे बंद तर दुसरा डिझेलअभावी निष्क्रिय। परिणामी तब्बल 3 तास पोस्टमॉर्टम प्रक्रिया अंधारात ठप्प राहिली। ही केवळ एक घटनेपुरती मर्यादित बाब नसून रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी परिस्थिती आहे। अशावेळी एखादं इमर्जन्सी ऑपरेशन किंवा प्रसूती आली असती तर काय झालं असतं असा सवाल उपस्थित होतोय। उपजिल्हा रुग्णालय असूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून जबाबदारांवर तात्काळ कारवाई करावी आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करावी अशी जोरदार मागणी आता होत आहे। 2-2.5 तास झाले, पण मी काय म्हणतो ऐका ना, इथं लाईट गेलेली आहे आणि जनरेटर पण नाही आहे। 2 जनरेटर आहेत, 2 जनरेटर आहे, अवेलेबल आहे, पण त्याच्यात डिझेल नाही आहे असे हॉस्पिटलवाले सांगतात। पण जर इथं जर असे असून लांबून येणारे जर व्यक्ती असे करणार पेशंट असतील तर काय करणार? बॉडी ठेवण्यासारखी नाही आहे, त्या कंडिशनला नाही आहे बॉडी। PM ला बोललेत की पण लाईट नाही, त्यामुळे बॉडी इथे थांबून राहिली। घेऊन जाणार होतो, पण लाईटच नाही आणि जनरेटरमध्ये डिझेल पण नाही। ॲक्सिडेंट नाही, घरीच झालेलं आहे, पण बाहेर कामाला गेलेला आणि कालच्या वादळाने वीज पडली त्यामुळे झालेलं आहे। अपघाती आहे, अपघाती राहिल्या कारणाने बॉडी खराब। हो, सर्व झालंय, हो सर्व झालंय। तिथपर्यंत बॉडीपर्यंत पोलीस सर्व जाऊन आले, पंचनामा झालेला आहे। वावे केस, पण डॉक्टर आता आहेत तिथे वाव्यात कोण आहेत का मला पण नेमकं माहित नाही। खेड पोलीस कळबणी हॉस्पिटल आणले नाही, पण आता तुम्ही सरपंच आहेत ना इथले, पण तुम्ही हे केलं पाहिजे, इथं सर्व अवेलेबल पाहिजे। डिझेल नाही हे सांगून जमल काय? होय, पण तुम्ही दखल घेतली पाहिजे ना थोडीफार। स्पीकरवरती टाका ना जरा। तुम्ही आता कळबणीचे सरपंच आहोत, तुम्ही पोलीस पाटील असाल, कोणी असतील ना, पण त्यांनी आरोग्य कमिटी पण आहे ना, त्याच्यातून मी नंबर घेतला तुमचा। PSCचा डॉक्टर असेल तो। अहो, पण आत्ता इमर्जन्सी आहे, बरोबर? मग आत्ता काय करणार? ह्या कंडिशनला काय करणार आम्ही? अहो केला आहे, पण ते काय बोलतात की डिझेल संपले म्हणून। तुम्ही म्हणा ते आता कळबणीचे डॉक्टर मेन आहेत ना, त्यांना तुम्ही म्हणा नाव सांग, पेशंटचं नाव पण सांगतो, सुरेश पांडुरंग आखाडे। ही बॉडी इथं आले PM ला। लाईट नाही म्हणून, लाईट नाही त्यामुळे बॉडी इथेच थांबलेली आहे आणि त्या जनरेटरमध्ये डिझेल टाकायला काय येत नाही, मग काय करणार सांगा? आता तेच बोलते की डिझेल नाही म्हणून। आम्हाला बॉडी पाहिजे, आता काही ते करा तुम्ही, कट करा।